नमस्कार मंडळी, कसे आहात? नळनवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी. पातळ पोह्याचा चिवडा अजिबात तेलकट होत नाही आणि खूप छान असा होतो, कुरकुरीत होतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पातळ पोह्याचा चिवडा करण्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहून घेऊया. 1 किलो पातळ पोहे घेतलेला आहे आम्ही इथे. त्यानंतर 15 ते 20 बदामाचे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर डाळ्या घेतलेल्या आहेत. 1 वाटी खोबरं लांब आकारात कापून घेतलेलं आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. थोडे कढीपत्ता, 1 चमची जिरे, 1 चमची गरम मसाला, 1 चमची चाट मसाला, 1 चमची मोहरी, 10 ते 12 हिरवी मिरची आणि आपण चिवडा मसाला इथे घेतलेला आहे. आपण चिवडा करताना आपल्याला एवढे साहित्य लागतात. यात आपण चटणी विसरलो होतो, चटणीही लागते. सगळ्यात आधी आपण पोहे छान एका मोठ्या होलच्या गाळणीने गाळून घेऊया, म्हणजे त्यात जे बारीक चुरा असतो तो संपूर्णपणे निघून जातो. बघा, छान असं पोहे आपलं गाळून झालेलं आहे. आता आपण एका कढईमध्ये पोहे छान परतून घेऊया. पोहे परतून घेण्याआधी आपण त्यात थोडं मीठ घालूया. फक्त चिमूटभर मीठ घालायचं आहे आपल्याला यात आणि पोह्यांना छान भाजून घेऊया. आपण इथे पोहे न तळता पोहे भाजूनच हा चिवडा करणार आहोत. खूप छान लागतो आणि अजिबात तेलकट होत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच आम्ही या पद्धतीने पोह्याचा चिवडा बनवतोय. बघा, छान असं परतत राहूया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपलं जे पोहे आहे ते खूप छान असं फुलून येईल, म्हणजे आपलं पोहे हे छान भाजलं जाईल. बघा किती छान, बघा खूप हलकं जात आहे भाजताना, म्हणजे आपलं पोहे हे संपूर्ण भाजून झालेले आहेत. आता आपण त्यांना एका कढईमध्ये काढून घेऊया. आहे की नाही, पोहे तळण्याची आपल्याला अजिबातच गरज नाही आहे. बघा, छान असं आपलं पोहे भाजून झालेलं आहे. आता आपण त्या पुढील कृती करूया. पुढील कृतीसाठी आम्ही एका कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान कडक गरम झालं की मग आपण त्यात जे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले होते ते अशा पद्धतीने तळणीच्या झाऱ्यात टाकून छान तळून घेऊया. झाऱ्यात टाकल्यामुळे आपल्याला त्यातनं काढायला त्रास होणार नाही. छान असं आपले शेंगदाणेही भाजून होतील आणि एकही शेंगदाणा आपल्या तेलात सुटणार नाही. बघा, छान असे आपले शेंगदाणेही भाजून झाले. आपण त्यांना काढून घेऊया. त्यानंतर आपण डाळ्या टाकूया. आपला जो तळणीचा झारा आहे त्याचे जे तारा आहेत ते लांब असल्यामुळे आपले संपूर्ण डाळ्या तेलात गेल्या. त्यामुळे आपण अशा पद्धतीनेच त्यांना संपूर्ण डीप फ्राय करून घेऊया. बघा, छान असा रंगही बदललेला आहे. आता आपण डाळ्यांना देखील काढून घेऊया. त्यानंतर आपण खोबरे तळून घेऊया. याच पद्धतीने आपल्याला आपल्या संपूर्ण ज्या वस्तू आपण इथे वापरल्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. बघा, आपल्याला खोबरं जास्त न लाल करता फक्त सोनेरी रंग येईपर्यंतच तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या चिवड्यामध्ये जडलेलं खोबरं लागता कामा नये. बघा, छान असं आपण तळून झाले तेही काढून घेऊया. आणि त्यानंतर आपण जे बदामाचे काप घेतलेले होते त्यांना देखील डीप फ्राय करून घेऊया. आपण इथे काजूचे काप, परत मनुके असतात ना, ते देखील यात घालू शकतो, परंतु आम्ही इथे फक्त आणि फक्त बदामाच्या कापांचाच वापर केलेला आहे. छान असे बदाम देखील डीप फ्राय झालेले आहेत, त्यांना काढून घेऊया. आणि आपण जो कढीपत्ता घेतला होता तो देखील छान तळून घेऊया. बघा, वा, कढीपत्त्याचा सुगंध तर खूप छान असा येतो. त्यामुळे आपण कुठलाही चिवडा करताना त्यात कढीपत्ता नक्कीच घालतो. आपण आपले कढीपत्ते देखील काढून घेऊया आणि त्या पुढील कृती करूयात. आता आपल्याला यात सगळे मसाले घालायचे आहेत. त्यामुळे आपण सर्वप्रथम यात ज्या आपण मिरच्या मोठ्या आकारात कापून घेतल्या होत्या त्या घालूया. छान मिरच्या तळून झाल्या की मग आपण त्यात एक एक करून आपले संपूर्ण साहित्य घालूयात. त्यानंतर आपण जिरं टाकूया, मोहरी टाकूया आणि आपण जे संपूर्ण मसाले घेतलेले होते ते घालूया. बघा, आपण इथे तिळे देखील घातलेली आहे. थोडं मीठ घालूया, छान असं परतून घेऊया. त्यानंतर हळद, चिवडा मसाला, चिवडा करताना त्यात चिवडा मसाला वापरला तर आपल्या चिवड्याची चव अधिक होते. त्यानंतर चाट मसाला वापरल्यामुळे देखील आपला चिवडा खूप छान लागतो चवीला. त्यामुळे या मसाल्यांचा उपयोग नक्कीच आपल्या चिवड्यामध्ये करा. त्यानंतर आपण लाल तिखट 2 चमचे एवढं घेतलेलं होतं ते देखील घालूया. आणि शेवटी आपण
धनेपूड देखील घेतलेली आहे. आपल्याला फक्त एवढे साहित्य या चिवडा बनवण्यासाठी लागणार आहेत. बघा छान असं मिक्स झालेलं आहे. गॅस फ्लेम बंद करूया आणि या पुढील कृती करण्यासाठी आपण पोहेमध्ये जे शेंगदाणे, खोबरं, बदाम आणि डाळ्या, कढीपत्ता तळून घेतलेला होता, आधी हे संपूर्ण जिन्नस पोहेमध्ये टाकूया आणि त्यानंतर आपण वरून जे मसाल्याचा तडका तयार केलेला होता तो घालूया. पोहेचा चिवडा करायला अतिशय सोपा असल्यामुळे आपल्याला अजिबातच वेळ लागत नाही, लवकर होतो आणि झटपट चवही आपल्याला छान मिळते. बघा छान असं आपला तडका टाकून देऊया आणि सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करूया, जेणेकरून आपल्याला गरम लागणार नाही. तेल तापलेल्यामुळे आपल्याला चटके बसू शकतात, त्यामुळे शक्यतो चमच्याचाच वापर करा. आणि त्यानंतर बघा वाह, काय मस्त असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा खूप छान आलेला आहे आपल्या चिवड्याला. बघा वाह, खूप छान असं आपलं पोहे मोकळं मोकळं झालेलं आहे. बघा कुरकुरीतपणा बघा, वाह, संपूर्ण पोहेचा चुरा असा होतो आहे, म्हणजे आपला चिवडा हा पूर्णपणे कुरकुरीत आणि चवीला खूप छान असं झालेला आहे की नाही. झटपट पातळ पोहेचा चिवडा करण्याची रेसिपी. त्यामुळे जर तुम्हाला आमची पातळ पोहेचा चिवडा बनवण्याची साधी, सोपी आणि झटपट पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोलाचा असतो, त्यामुळे नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू.